नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 19. वाराह कल्पवृत्तांत वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेयवाच. ततस् सत्के कारणवे तस्मिन् मूर्ते मूर्षहर मातुरः काकुच्छ वासस्तरः स्तोह्या भावभ्यहम नृपसत्यम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले, हे राजा, त्यानंतर जलमय एकार्णवात मरणातूर तू असा मी दुःखी होऊन विकृत श्वास घेऊ पाहू लागलो. निशब्द अशा त्या समुद्रात दश दिशांना प्रतिध्वनित करणारा अनुपम शब्द मी ऐकला. तसेच मी उद्विग्न मनस्थितीत असताना तिथे हंस, कुंद, चंद्र तसेच गोदुग्ध समान श्वेतवर्णीय नाना वैचित्र्यपूर्ण रत्नांनी युक्त अंगाची, सुवर्ण मढवलेल्या शिंगांची, मनोरमा प्रवाळाने जडलेल्या खूर असलेली तसेच शेपूटरूपी पताकाने शोभित, मोठ्या लांब नाकाची, खुरांनी समुद्रजल उडवत तसेच गर्जना करत छोट्या घंटांनी युक्त मौतिकत्कमाला आणि सुवर्ण घंटा धारण केलेली गाय पाहिली. गायीच्या चरणविक्षेपाने त्या एकार्णवाचे जल विखुरलेले फेस समूहाने चौफेर नाचू लागले. हे महाभाग, जल उफाळल्यावर महासागराला भयभीत करत गर्जना करत ती मला म्हणाली, हे वत्सा, घाबरू नकोस, तुझा मृत्यू नाही. भगवान श्री शंकराच्या कृपेने तू तसेच मी सुद्धा अमर आहे. हे ब्राह्मणा, या भयंकर भयाने जोपर्यंत हे जग जलमय आहे, तू माझी शेपूट पकडून ठेव. मी तुला पार करून देते. तहानभुकेचे निवारण करण्यासाठी तू माझे स्तनपान कर. माझे अमृततुल्य दूध पिऊन तू तहानभुकेपासून मुक्त होशील. त्या गायीचे ते वचन ऐकून मी आनंदाने तिचे स्तनपान केले. स्तनपानाने माझी तहानभूक शांत झाली. समुद्र पार करण्याचे सामर्थ्य मला प्राप्त झाले. तेव्हा मी त्या गायीला विचारले, या एकाकी जलमय समुद्रात एकटीच भ्रमण करणारी तू कोण आहेस? याबाबत सत्य सांगावे. माझ्या हृदयात मोठे आश्चर्य निर्माण झाले आहे. मृत्यूचक्रात गुरफटल्यामुळे दुःखीत असे माझे तू रक्षण केले आहेस. माझ्या सद्भाग्यामुळे तू माझे रक्षण करती झाली आहेस. गाय म्हणाली, तू मला विसरलास की काय? मी तीच विश्वरूप महेश्वरी, धर्मदान करणारी, मनुष्याला स्वर्गसुख व बल देणारी श्री नर्मदा आहे. तुला दुःखीत पाहून श्री रुद्राने मला इथे पाठवले. शिवाने मला सांगितले की, हे देवी, प्राण त्यागणा त्या ब्राह्मणाचे तू रक्षण कर. भगवंत आज्ञेने मी गायीच्या रूपात तुझ्याजवळ आले आहे. शिववचन खोटे होऊ नये म्हणून मी त्वरित आले. श्री नर्मदाचे ते वचन ऐकून ती अविनाशी शेपूट मी दोन्ही हातांनी पकडली. शेपूटरूपी ध्वजाचा सहार घेऊन मी समुद्र पार करू लागलो. तेव्हा श्री नर्मदा म्हणाली, हा देव श्री महादेव आहे. यानंतर श्री नर्मदासह त्या अंधकारमय जलावृत स्थितीत हजारो युगांपर्यंत भ्रमण करू लागलो. वायुरूत प्रकाशीन घनघोर अंधारयुक्त त्या महासमुद्रावर गायीच्या शेपटीच्या आधाराने भ्रमण करत असताना त्या जलात अळशीच्या फुलांसमान अंजनासारखे श्यामल तसेच आकाशासारखे निर्मळ नीलकमलादलाप्रमाणे श्यामवर्णी पितांबर धारण केलेले, विनाशरहित सूर्यासमान प्रकाशित, विजेप्रमाणे चमकणारी कांती असलेले, मुकुटामुळे प्रकाशित शिर असलेले, आकाशासमान रूपवान कुंडलांनी सुशोभित गाल असलेले, हारामुळे प्रकाशित वस्त्रशैल असलेल्या, खऱ्या सोन्याच्या दिव्य आभूषणाने शोभित, नागरूपी तक्क्यायुक्त शयन असणारे, हजारो सूर्यासमान तेजस्वी अनेक बाहू तसेच मांड्यावाले अनेक मुख तसेच मनोहर हजारो नेत्रयुक्त, एकार्णवात सुप्त लखलखणारे विजेच्या ज्वाळा असणारे, विशाल जटांनी समुद्रमय सर्व जग व्याप्त करून देवता, असुर तसे मानवांसहित सर्वांना खाऊन समुद्रात शांतपणे सुप्त अशा सर्व समर्थ भगवान श्री शंकराला मी पाहिले. सर्वव्यापी, अव्यक्त, अनंत, सर्व बाजूंनी मुख असणाऱ्या त्या देवताच्या चरणातलाजवळ स्वर्ण बाजूबंदाने सुशोभित विश्वरूप भाग्यशाली विश्वमायाधारी ही स्त्री, ही तसेच द्युक्त वाणीची, सिद्धी, कीर्ती, रती, ब्राह्मी, स्वयंसिद्धा, रात्री रूपिणी भगवान श्री शंकराच्या अत्यंत समीप स्थित भगवती श्री शिवाची चंद्रवदनासमान मखमली सर्वेश्वरी उमादेवीच होती. ती मी पाहिली. योगनिद्रेचा आश्रय घेतलेले शांत नवसुवर्ण वर्णयुक्त पार्वतीसह अंधकाराने घेतलेले अत्यंत पुण्य दर्शनीय सर्वश्रेष्ठ भगवान श्री शंकराला प्रदक्षिणा घालून मी नमस्कार केला.
यानंतर रात्र संपल्यावर अचानक सुप्तावस्थेतून जागे झाल्यावर स्वाभाविकपणे बाहूंनी समुद्रमंथनाचे मंथन करत जलात नष्ट झालेल्या जगाचा विचार केला. यावेळी काय केले पाहिजे असा विचार करून त्या अद्भुत रूपशंकराने वराह रूप धारण केले. लांब माळा नि सुंदर वस्त्र धारण केलेले त्यांचे शरीर घनदाट मेघांसमान होते. शंखचक्र खडग धारण केलेले तसेच डोक्यावर सुंदर मुकुट असे त्या महात्म्याचे शरीर संपूर्ण वेदांगमय होते. कार्यसमयी तेच पुराण पुरुष त्रैलोक्य निर्माण करण्याकरता देवत्रय रूप धारण करणारे आहेत. जगत्संहारासमयी श्री रुद्र, उत्पत्ती समयी श्री ब्रह्मा, तसेच संरक्षणार्थ शंख गदा पद्मधारी श्री विष्णू, तसेच एक शरीरयुक्त एक स्वरूप त्या महात्म्याचा भेद कोणी पुरुष करू शकत नाही. कारणमिसांचे अर्थवाद तसेच न्यायाच्या तर्काने ते भेदांचे निरूपण करतात. ते अज्ञानी आहेत. ज्या दुष्टात्मा यात द्वेषबुद्धीने विभाग करतो तो भयंकर नरकात पडतो. ज्याची त्या देवतेने भक्ती असते ज्यांची त्या देवतेत भक्ती असते निश्चितच तो त्या देवांच्या भक्तीत देह त्याग करून अमृतत्व म्हणजेच मोक्ष प्राप्त करतो. ते एक परमात्मा जगाला मोहित करण्यासाठी सृष्टीची उत्पत्ती, रक्षण व क्षय करण्याकरता 3 रूप धारण करतात. म्हणून मोहाने द्वेष न बाळगता भिन्नरूप मानू नये. जगदद्वित्याने वराह रूप धारण केल्यावर सर्वांचा अंतरात्मा असलेले त्या प्रभूने जे त्रैलोक्य नष्ट झाल्यावर जलमय झाले होते ते जल समुदायातून शोधून काढण्याचा विचार केला. जलांतर्गत स्थित त्या प्रभूने जलभेदन करून क्षणादात पाताळातला प्रवेश करून कमलपत्र नेत्र असलेल्या जलमग्न पृथ्वीला स्पर्श केला. भग्न पर्वत शिखरांसह जलमग्न पृथ्वी स्वतःला अतुल्य साहसी वराहरूप भगवान श्री विष्णूने एका दातावर धारण केले. भगवान वराच्या दातांगरावर लटकणारी ती पृथ्वी कैलास पर्वत शिखरावर चंद्रिका अथवा चंद्राच्या अनुपम भागावर चमकणाऱ्या विजेसमान शोभायमान होती. प्रबलवान अनुपम प्रभावशाली त्या परमात्म्याने समुद्रात बुडलेल्या त्या पृथ्वीला असे उचलले जसे जलात बुडणारे हत्ती तसे फुटलेली नौका एखादा उन्मत्त हत्ती उचलेल. पृथ्वीचा उद्धार ऐकल्यावर त्या एकारणावाचे अनेक समुद्रात विभाजन केले. तसेच पुन्हा त्या जलाचे नद्यान विभाजन केले. या प्रकारे पुन्हा सृष्टी रचना करण्याकरता समस्त द्वीप, समुद्र तसेच पर्वत, उपपर्वत तसेच शिळा रचल्या. शरीराचे अनेक रूपात विभाजन करून समस्त देवगण निर्माण केले. तसे मुखातून अग्नी, मनातून चंद्रांनी, डोळ्यातून सूर्य निर्माण केले. योगमूर्ती ईश्वराने केवळ चिंतनानेच देवसमूह, वेद, यज्ञ, वर्ण, सर्व औषध आणि रस उत्पन्न केले. तेव्हा स्थावर जंगम, अंडज, जरायुज, स्वदेश, उद्दिग्ज, मुंग्या आदी कीटक रूप समस्त जग मनाच्या संकल्पाने त्याने उत्पन्न केले. त्यानंतर त्या महेशाने अनेक रूप जग क्षणभरात मनाने प्रगट केले. ज्याला अविनाशी परमात्म्याने 8 मूर्तीत अथवा पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, अहंकार, महत्त्व आणि प्रकृतीला 5 तन्मात्रा रूप रस गंध स्पर्श शब्द आदी रूपात प्रथम बनवले होते. माझ्या दृष्टीसमोर एका क्षणात त्या तेज समृद्ध प्रभूने स्वलीलांनी हे सर्व निर्माण केले. हे राजा, हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. सर्वश्रेष्ठ, सर्वव्यापी, जगत रचिता त्या देवादिदेवाने स्वलीलाने निर्माण केले होते. पाहता पाहता ते अंतर्धान पावले. जसे काही वेळापूर्वी मी हे जे केले नामरूपात्मक पाहिले होते तसे द्वीप समुद्रांनी युक्त, नक्षत्र, तारा आदींनी व्याप्त ते जग पुन्हा पाहिले. ग्रहमेघांनी चित्रित आकाश तसेच अनेक प्रकारच्या प्राण्यांनी युक्त हे जग मी पाहत होते. परंतु गोरूपधारिणी संपूर्ण सुराची स्वामिनी तेजस्विनी भगवती श्री नर्मदा माझ्या दृष्टीत पडले नाही. ती या समयी कुठे आहे असा विचार करून माझे चित्त भ्रमिष्ट झाले. कारण ईश्वरा उत्पन्न श्री नर्मदाशिवाय सर्व दिशा तसे उपदिशा दिसत होत्या. इथे पुन्हा नील मेघासमान शुभ्र जलयुक्त त्या देवी नर्मदाला अनेक वृक्ष, हत्ती, घोडे तसे पक्ष्यांनी घेरलेले पाहिले. आदींसारखे अमरकंटकमध्ये श्री नर्मदा तटात सुखाने बसून शांत चित्ताने आत्मदर्शनाचे परमसुख मी प्राप्त केले. अशा प्रकारे पुन्हा प्रलय काळातील पवित्र निर्मळ जलप्रवाहयुक्त मातेसमान पूज्य दयाळू
नित्य जलवाहिनी तसेच नित्य जलवाहिनी अक्षयश्री नवनाथ पाहून मी दुःखरहित झालो. या प्रकारचे ब्राह्मण या परमपवित्र वराहकल्पाच्या कथेने वाचन व श्रवण करतात. त्यांचे अंतःकरण श्री महेश्वराच्या कृपेने दिवसेंदिवस पवित्र होत जाते. त्याचे शेकडो हजारो पाप नष्ट होऊन ते देवानी सेवित सिद्ध गंधर्वांनी युक्त स्वर्ग प्राप्त करतात. निर्मल चंद्रासह विविध विलासी अप्सरांसह स्वर्ग सुख अनुभवतात. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील वाराहकल्प वृत्तांत वर्णन नावाचा 19वा अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.